सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि ऑलमोस्ट आता रात्र झाली आणि मी ब्लॉगची स्टार्ट थोडंसं लेट करते बिकॉज मला सकाळी दाखवायला नाही भेटलं आणि सकाळी जी काय मी भोलेबाबांची पूजा आणि केली तर तेच मला मी आता ब्लॉगमध्ये दाखवीन. सो आजचा माझा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. बाकी थोड्या वेळाने पातोळे वगैरे बनवू, सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीन. सो आजचा ब्लॉग माझा नक्की बघा. ही बघा, आज ही भोलेबाबांची पूजा केलेली मी. आज श्रावणातला पहिला दिवस आहे आणि ही पूजा केलेली भोलेबाबांची. बाकी आता मी मंदिरात जातो आणि मग आल्यावर मी तुम्हाला भेटते. गाईज, मी आता बनवते पातोळ्या आणि मला उपवास सोडायचा आहे, सो लवकर बनवायला लागेल. बाकी मम्मीने बाकीचं सगळं जेवण बनवलं आहे. डाळ बनवली आहे बघा, फोडणी न घाता डाळ बनवली आहे, फोडणी न घाता भाजी बनवली आहे आणि आता हे बनवलं आहे, म्हणजे मी बनवते. हे मम्मी बनवून गेलेली ॲक्च्युली, त्याच्यात फक्त मी थोडंफार काय होतं ते कट करून टाकलं ड्रायफ्रूट. बाकी मम्मी आता बनवून दीदीकडे गेली आहे. आता थोडंसं गरम करते आणि मग पाणी वाफवण्यासाठी पाणी हे करते गरम. तर हे बघा, सगळी तयारी झाली, पीठ मळून झालं आहे आणि तूप घेतलं आहे, तिथे पुरण बनवलं ते आहे आणि ही अशी हळदीची पानं असतात. तर आता ती पानं घ्यायची अशी आणि त्याच्यावरती पीठ लावायचं. तुम्हाला दाखवते. बनवून झालेत आणि आता उकडून झालेले दाखवते तुम्हाला मी. हे माझे बनवून झालेत. तर हे बघा, हे आहेत, कसं दूर निघतं बघा. उकडून झालेत, आता फक्त देवाकडे ठेवायचे राहिलेत. ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि नंतर खोलूनसुद्धा दाखवेन. तर हे बघा, देवाकडे ठेवले पण मी आणि हे 11 ठेवलेत. बाकी ही आज माझ्या भोलेबाबांची पूजा केलेली मी आज तुम्हाला मी दाखवलंच. तर हे माझे मस्त भोलेबाबा दिसत आहेत आणि इथे मस्त नैवेद्य ठेवला आहे. आता आम्ही पण ते झाले ना ह्याच्यातले की आम्हीसुद्धा लवकरच जेवून घेऊ. मी उपवास सोडीन. बाकी मंदिरात जाऊन आलो आम्ही. तर झालेत सगळे करून, देवालासुद्धा दाखवून झालेत आणि आज मंदिरात जाऊन आलो आम्ही आणि तिथेसुद्धा छान भजन वगैरे होतं, सो ते अटेंड केलं. त्याच्यानंतर मग घरी आलो आणि त्याच्यानंतर मग मी हे बनवले पातोळे आणि आजचा दिवस असा गेला. बाकी आता थोड्या वेळाने ते झाले की आम्ही खायलाच घेऊ आणि मग थोड्या वेळाने मी तुम्हाला परत भेटेन. गाईज, आजचा व्लॉग असा होता. सो आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आजच्यासाठी एवढंच. आपण उद्या भेटूया परत नवीन व्लॉग सकट. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि जी काय कामं होती ती सगळी आवरली आहेत आणि झोपायला थोडासा आज पण लेट झाला आहे. मला वाटते 12 वाजलेत, पण झोपू आता, काय करणार. कारण की छोटी मोठी कामं का होईना बाकी आहेत अजून आणि मोठी कामं झालेली आहेत, पण छोटी कामं अजूनही बाकी आहेत की ती करेपर्यंत सगळं ठेवेपर्यंत टाईम लागतो आहे. तर होईल हळूहळू करून. तर तुम्हालासुद्धा मी दाखवीन. तर आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा. आजच्यासाठी एवढंच. गुड नाईट. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. सो आजच्यासाठी बाय बाय.